नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा विषयावरती आपण बोलणार आहोत, ज्यामुळे सध्या सोशल मीडियावरती चांगलंच रान उठलेलं आहे आणि त्याचे स्क्रीनशॉट देखील सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. आणि त्यामुळे हा जो विषय जो आहे मित्रांनो अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळे समोर जाण्या अगोदर संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आपण या विषयामध्ये जे बोलणार आहोत, जे सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे किंवा ज्या गोष्टीमुळे सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात रान उठलेलं आहे. मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो, आपल्यापेक्षा जवळपास 99% लोकांना हे माहीतच नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहेत संत तुकाराम महाराज जे आहेत त्यांना देखील मोठ्या प्रमाणात मानत असत किंवा त्याचसोबत स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणास्थानी ते देखील होते असं मोठ्या प्रमाणात बोललं जातं. आणि त्याचसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरतीच फक्त संत तुकाराम महाराजांचा प्रभाव नव्हता, तर त्यांच्या संपूर्ण घरावरती देखील मोठ्या प्रमाणात त्यांचा प्रभाव होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरामध्ये जे आहे वारकरी परंपरा होती किंवा त्यांच्या घरामध्ये लहानपणापासूनच संत साहित्य देखील मोठ्या प्रमाणात असायचं असं बोललं जात आहे. आणि त्याचसोबत मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहेत यांना अनेक अभंग पाठ देखील होते असं देखील सांगितलं जातं. तुकाराम महाराज असतील यांच्या अनेक अभंग जे आहेत ते जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अत्यंत महत्त्वपूर्ण असे पाठ होते किंवा त्यांना संपूर्ण अभंग जवळपास माहीतच होते. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुस्तकप्रेमी असल्यामुळे त्यांनी जगातील जवळपास सर्वच पुस्तके म्हणजे त्या काळामध्ये जे आहेत जवळपास भरपूर सारे पुस्तके त्यांनी वाचलेली होती. परंतु मित्रांनो आता असं झालंय की संत तुकाराम महाराज यांचा जो अभंग आहे तो सोशल मीडियावरती टाकला आणि त्यानंतर जे सोशल मीडियावरती चांगलंच मोठ्या प्रमाणात रान पेटलेला आहे. तो जो मित्रांनो संत तुकाराम यांचा अभंग टाकलाय, ज्या व्यक्तीने जो टाकलाय त्यांच्याबद्दल देखील आता त्यांच्यावरती देखील गुन्हा दाखल करण्यात आला किंवा त्या व्यक्तीवरती देखील गुन्हा दाखल झाला, त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असं देखील बोललं जात आहे. आणि सोशल मीडियावरती कालपासून मोठ्या प्रमाणात त्या गोष्टीचं रान उठलेलं आहे. परंतु मित्रांनो, ज्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल झाला ते संभाजी ब्रिगेडशी संबंधित आहेत असं देखील बोललं जात आहे. आणि त्या व्यक्तीला अटक झाल्यानंतर जे आहे किंवा त्या व्यक्तीने जेव्हा हा अभंग टाकला त्यानंतर त्या व्यक्तीने माफी मागितली आणि त्यानंतर त्यांनी हे देखील सांगितलं की मी हा जो अभंग टाकला होता तो जो आहे वेगळ्या अर्थाने टाकला होता. आता यानंतरचं सत्य काय किंवा त्यांच्या मनात काय होतं हे आपल्या सर्वांनाच कुणाला माहीत नाही. परंतु त्याने माफी मागितली त्या व्यक्तीने आणि त्याचा जो काय हेतू होता तो सांगण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी बोलत असताना त्या व्यक्तीने सांगितले की राहुल सोलापूरकर हा जो व्यक्ती होता त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली आणि ज्या अर्थाने त्याने ज्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची देखील बदनामी केली, त्याला विरोध करण्यासाठी हा अभंग मी सोशल मीडियावरती टाकला होता असं अमरजित पाटील जे की संभाजी ब्रिगेडचे संबंधित आहेत त्यांनी सांगितलं आहे. आणि त्यासोबत त्या व्यक्तीने माफी मागत मित्रांनो तो मेसेज देखील डिलीट करून टाकला, ती पोस्ट देखील डिलीट केली आहे. परंतु आता ज्या समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे अनेक जणांकडून त्यांच्या विरोधात ज्या गुन्हा दाखल करून अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल देखील करण्यात आलेला आहे. परंतु मित्रांनो मग प्रश्न हा उभा राहतोय की जो अभंग त्या व्यक्तीने टाकला होता तो अभंग खरा की खोटा. आता हे अनेक प्रश्न यावरती उठायला लागले, तर आपण ते संपूर्ण प्रकरण पाहूयात. तर मित्रांनो, सर्वात अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महार शब्द आणि त्याचसोबत तुकाराम महाराज आणि महार शब्द हे नेमकं नातं काय आहे आपण हा संपूर्ण विषय पाहूया. मित्रांनो, हा जो अभंग आहे तो आहे संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील एक अभंग आहे. तर मित्रांनो, तो अभंग नेमका काय आहे? सर्वात अगोदर ज्या अभंगावरनं हा संपूर्ण राडा पांगला तो अभंग आहे मित्रांनो, झविली महारे त्याची व्याली ऐसे पोरे, करी संतांचा मस्तर कोपे उभारुनी कर, बीजत ऐसे फळ वरी आले अमंगळ, तुका म्हणे डावे ऐसे झाले अनुभवे. तर अशा प्रकारचा तो अभंग आहे मित्रांनो. आणि तो जो अभंग आहे अमरजित पाटील यांच्याकडनं लिहिण्यात आला आणि त्यानंतर ज्या यावरनं संपूर्ण असा राडा पांगला आहे. तर मित्रांनो, या अभंग आहे याचा नेमका अर्थ काय होतो ते आपण पाहूया. मित्रांनो, संत तुकाराम महाराज हे जे आहेत महार या शब्दाविषयी नेमकं काय म्हणाले होते ते आपण पाहूया. एका अभंगामध्ये त्या काळामध्ये ते बोलत असताना ते काय म्हणतात हे आपण पाहणार आहोत. परंतु मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे की त्या काळामध्ये किती मोठ्या प्रमाणात जातीवाद केला जायचा आणि त्यामुळे ज्या अनेक लोक जे आहेत महार जात असेल किंवा महार समुदाय जो असेल त्यांच्या हातचं पाणी पित नसेल किंवा त्यांच्या आजूबाजूला बसत देखील नसत. परंतु त्या काळामध्ये जे आहे मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात जातीवाद चालत असे. आणि स्वातंत्र्य भारत झाल्यावर सुद्धा त्या काळात देखील अस्पृश्यांना जे आहे अस्पृश्यता पाळली जात होती. आणि याबाबतच्या अनेक उदाहरणं आपले आजे वगैरे जे असतील किंवा आपले आजी आजोबा असतील त्यांनी पाहिलेले आहेत. आणि हा जर विषय मित्रांनो स्वातंत्र्यानंतरचा असेल तर तुम्ही विचार करा 450 वर्षापूर्वी काय घडत असेल. त्या काळामध्ये किती मोठ्या प्रमाणात जातीवाद केला असेल किंवा ब्राह्मणीवाद त्या काळामध्ये किती मोठ्या प्रमाणात होत असेल. अक्षरशः मित्रांनो त्या काळामध्ये जे आहे अस्पृश्य व्यक्तींना हात सुद्धा लावला जात नसे. त्यावेळेस असं बोललं जातं, अशा अनेक स्टोरीज आपल्याला पाहायला मिळतील किंवा वाचायला मिळतील की त्या काळामध्ये जर एखाद्या महार व्यक्तीला हात लागला चुकून एखाद्या ब्राह्मणाकडनं तो स्वतःचं प्रायश्चित्त म्हणून देहत्याग करत असे देखील त्या काळात बोललं जात असं.
तर या गोष्टीबद्दल बोलत असताना देखील तुकाराम महाराजांनी यावरती देखील अभंग लिहिलेला आहे. त्यामध्ये तुकाराम महाराज लिहितात किंवा ते म्हणतात, महाराशी शिवे कोपे तो ब्राह्मण नव्हे, तया प्राश्चित देहत्याग करिता नाही. मित्रांनो, तुकाराम महाराज या ठिकाणी स्पष्टपणे सांगतात किंवा स्पष्टपणे त्या ठिकाणी लिहितात. त्या ठिकाणी असणाऱ्या व्यवस्थे विरोधात तुकाराम महाराज बंड करतात आणि ते म्हणतात, महाराला शिवल्यानंतर जर ब्राह्मण कोपत असेल तर हे खूप मोठं पाप आहे. म्हणजे अस्पृश्यता हे जगातील सर्वात मोठं पाप आहे असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. याबाबतचे अनेक अभंग आपल्याला सोशल मीडियावरती जर सर्च केले तर असे अनेक अभंग आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्याबद्दल बोलत असताना जे आहे तुकाराम महाराजांनी खूप काही सांगितलेलं आहे. त्यावेळेस बोलत असताना ते म्हणतात की त्या पापाची सजा तर इतकी मोठी आहे, म्हणजेच जे लोक अस्पृश्यता मानतात त्या पापाची इतकी मोठी सजा आहे की जर त्यांनी देहांत केला किंवा देह त्याग करून जरी प्रायश्चित्त घेतले तरी सुद्धा त्यांचे पाप संपणार नाही. तुकाराम महाराज ठामपणे महाराज समाजाच्या बाजूने या ठिकाणी उभे राहतात. आणि यापुढे देखील संत तुकाराम महाराजांनी अजून एक अभंग लिहिलेला आहे ज्यामध्ये ते म्हणतात, संत तुकाराम महाराज जोहार घालतात आणि जोहार घालताना स्वतःला महार म्हणतात. जोहार मायबाप जोहार सारा साधवया आलो विस्कर. या अभंगामध्ये तुकाराम महाराज स्वतःला तर महार म्हणून घेतात. पूर्वीच्या काळी जे आहे ग्राम संस्कृतीमध्ये महार समाजातील लोकांना वेगवेगळी कामं करावी लागायची किंवा त्यांना जे आहे अनेक कामं करावं लागायची. त्यापैकी काही महार समाजातील जे लोक असायचे ते वेशीवरती रखवालदारीचं काम करायचे आणि त्याच लोकांना त्या काळामध्ये वेस्कर म्हटलं जायचं आणि संत तुकाराम महाराज स्वतःला वेस्कर म्हणतात, महार म्हणतात. म्हणजे स्वतःला जे आहे किंवा स्वतःचा संबंध जे आहेत महार या शब्दाशी ते जोडतात आणि महार या शब्दाला एक प्रकारचे ते जे आहेत एक प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम करतात. आणि त्याचसोबत मित्रांनो, यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की संत तुकाराम महाराज जे आहे अस्पृश्यतेच्या बाबतीत किती ठामपणे ते महारांच्या बाजूने उभे राहतात आणि तुकाराम महाराजांचे विचार किती श्रेष्ठ आणि त्या ठिकाणी होणाऱ्या भेदभावाच्या विरोधात लढणारे असतील यावरून ते आपल्याला दिसून येतं. या सर्व गोष्टींमुळे जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहेत संत तुकाराम यांना मानायचे किंवा त्यांना जे आहेत गुरु त्या ठिकाणी ते मानत असत. तर मग मित्रांनो, आता तो जो अभंग आहे ज्यावरून संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये पेटलेला आहे किंवा जो अभंग मोठ्या प्रमाणात जो व्हायरल होतोय तो खरा आहे की खोटा, आता त्यावरती देखील मोठ्या प्रमाणात प्रश्न उभा राहायला लागलेला आहे. अमरजित पाटील यांनी जो तो अभंग टाकला आणि त्यानंतर संपूर्ण मोठ्या प्रमाणात तो अभंग व्हायरल झाला आणि सर्वच ठिकाणी याबाबत जे आहे मोठ्या प्रमाणात रान उठलेला आहे. तर सर्वात अगोदर मित्रांनो, तो जो अभंग आहे त्याचा अर्थ काय होतो ते आपण पाहूया. मित्रांनो, त्या काळामध्ये ज्या हीन दर्जाची जी कामं आहेत ती महार समाजाला करायला लागायची किंवा त्यांच्याकडनं ती कामं करून घेतली जायची असं आपल्या सर्वांनाच माहीत आहे. तर मग मित्रांनो, तुकाराम महाराजांना काही लोकांनी जो त्रास दिला त्या काळामध्ये सर्वांनाच माहीत आहे की त्यांना उद्देशून किंवा त्या लोकांना जे आहे जे लोक त्यांना त्रास द्यायचे त्यांना उद्देशून त्यांनी तो अभंग लिहिला होता असं बोललं जातं. तो होतो मंगळ. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की एखादं जर बीजच कडू असेल तर त्याचा मंगळ कसा प्राप्त होईल किंवा त्याला जे बीज येईल किंवा ती जी फळं होतील किंवा ती जी मुलं होतील ती चांगली कसे निघतील असं त्या ठिकाणी बोललं जातं. आणि हा जो अभंग आहे संत तुकाराम महाराज यांनी पहिल्या ज्या लाईनी लिहिलेल्या आहेत त्या रागाच्या भरात लिहिलेल्या आहेत असं बोललं जातं. आणि यानंतर जो आक्षेप घेतला जातोय तो खालच्या लाईनवरती घेतला जातोय असं देखील बोललं जात आहे. परंतु मित्रांनो, आता सर्वात मोठा प्रश्न हा उभा राहतोय की हा जो अभंग आहे हा खरंच संत तुकाराम महाराजांनी लिहिलेला आहे की हा अभंग नंतर कोणी पुढे चालून त्या पुस्तकांमध्ये जबरदस्तीने घुसवण्याचा प्रयत्न केला आहे. असे अनेक प्रश्न आता उभे राहायला लागलेले आहेत. वरती आपण जे दोन अभंग पाहिले त्यामध्ये जे आहेत संत तुकाराम महाराज हे महार समाजाच्या बाजूने उभे राहतात आणि महार समाजाची ती बाजू घेतात आणि त्यांच्या बाबत जे काही त्या काळामध्ये जो अन्याय अत्याचार होत होता किंवा ब्राह्मण समाज जो कोपला म्हणून स्वतःचा देहत्याग करत होता या संपूर्ण गोष्टींच्या विरोधात त्यांनी वाचा फोडण्याचं काम केलं, त्यांनी त्या ठिकाणी बोलण्याचं काम केलं. मग तेच संत तुकाराम महाराज समोर जाऊन महार या शब्दाचा असा उपयोग किंवा असा त्या विरोधात जे आहे असा एखादा अभंग लिहितील का असा प्रश्न उपस्थित राहतो. आणि त्यामुळे आता असं बोललं जात आहे की हा जो अभंग आहे संत तुकाराम महाराजांच्या पुस्तकांमध्ये जबरदस्तीने घुसविण्याचं काम जे आहे ब्राह्मणवादी व्यवस्थेकडनं करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच हा अभंग त्या ठिकाणी घुसविण्यात आलेला आहे. तर मग मित्रांनो, आता राहिला प्रश्न जो अमरजित पाटील याच्यावरती जो अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालाय त्याचं काय. तर मित्रांनो, या व्यक्तीनं तो जो अभंग आहे त्यांच्या एका फेसबुक पोस्टवरती लिहिला होता आणि त्यानंतर जे आहे बौद्ध समाजाच्या भावना मोठ्या प्रमाणात दुखावल्या गेल्या आणि त्यानंतर काही लोकांकडनं जे आहे बौद्ध समाजांकडनं जे आहे किंवा आंबेडकरवादी लोकांकडनं त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर आता या प्रकरणामध्ये पुढे काय होतं तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.